पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या बाबतीमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला सर्वप्रथम मी माझ्याकडून व्यक्तिशः या ठिकाणी पाठिंबा देतो। पुणे नाशिक रेल्वे मार्ग ही सर्वप्रथम झालेल्या सर्वांनुसारच व्हावी व अकोला तालुक्यातून रेल्वे जावी या मागणीचे मी जाहीरपणाने समर्थन करतो। परंतु हे सर्व होत असताना अकोला तालुक्यामध्ये जे काही आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे त्याची सत्यता या जनतेसमोर यावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित झाली। आपण सर्व पत्रकार या निमित्ताने उपस्थित झालात। आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपणा सर्वांना धन्यवाद देतो। खरं तर अकोला तालुक्यातून रेल्वे जावी व रेल्वेचं आंदोलन रेल्वे जाऊ म्हणून आंदोलन या ठिकाणी सुरू झालं। परंतु आंदोलन सुरू होत असतानाच सुरुवातीलाच या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जे आरोप करण्यात आले की आमची रेल्वे पळवली, त्या आरोपाचं खंडन व्हावं व सत्यता जनतेसमोर यावी म्हणून मी आज या ठिकाणी आपणासमोर आलो आहे। खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय नामदार साहेबांनी अनेक या ठिकाणी महत्त्वाकांक्षी असे निर्णय केलेले असतील। त्यात प्रामुख्याने रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे दुजाभाव केलेला नाही। कुठल्याही प्रकारे काही वाच्यता केली नसताना देखील या तालुक्यातील जे काही नेते या तालुक्यातले जे काही नेते आहेत त्या नेत्यांनी त्यांची विनाकारण बदनामी सुरू केली। म्हणून खरं तर या ठिकाणी मी पुराव्यानिशी आपणासमोर या ठिकाणी आज मीडियासमोर बोलणार आहे। वास्तविक पाहता ज्यावेळेस रेल्वेचा नवीन प्रस्ताव आला त्यावेळेस नामदार साहेबांनी सर्वप्रथम देशाच्या रेल्वे मंत्र्यांना या ठिकाणी पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की नवीन जो सर्वे होते त्या सर्वे हा जनतेच्या भावनेच्या विरोधात आहे आणि जो पूर्वी या ठिकाणी सर्वे झाला होता त्या सर्वेनुसारच ही रेल्वे गेली, पुन्हा नाशिक रेल्वे गेली पाहिजे त्या स्वरूपाचं त्यांनी पत्र देखील दिले आहे। आणि या ज्या ठिकाणी रेल्वे जाणार आहे त्या सर्व रेल्वेच्या टप्प्यांच्या याच्यात जे लोकप्रतिनिधी येणार आहेत ते सर्व लोकप्रतिनिधी यांची बैठक आपण लवकरात लवकर या ठिकाणी आयोजित करावी। त्या संदर्भाने नामदार साहेबांनी हे पत्र देखील दिलं आहे। मी पत्र देखील आपल्या मीडियासमोर या ठिकाणी दाखवते। सर्व मीडियाला देखील मी या ठिकाणी आणि जनतेला, तालुक्यातील सर्व जनतेला देखील मी या ठिकाणी नमूद करतो की आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी कुठल्याही प्रकारे या तालुक्यातील जनतेच्या भावना दुखावतील असं कुठल्याही प्रकारे कृत्य केलेलं नाही। त्यांनी आपली रेल्वे पळवलेली नाही ही सर्वप्रथम भूमिका मी आपणासमोर या ठिकाणी जाहीर करतो। खरं तर या अगोदर या जिल्ह्यात अनेक पालकमंत्री होऊन गेले, ज्या जिल्ह्यामध्ये अनेक पालकमंत्री होऊन गेले, परंतु जेव्हा या जिल्ह्यामध्ये 217 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, त्यावेळेस आदरणीय नामदार साहेबांनी पालकमंत्री नसताना देखील 217 कुटुंबांना पालकत्व म्हणून स्वीकारलं आणि त्यातील 14 कुटुंब हे अकोला तालुक्यातील आपले कुटुंब ही बाब आपण सर्वप्रथम प्रामुख्याने गेली पाहिजे। नुसतं त्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं नाही तर त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या संपूर्ण आरोग्याचा खर्च या ठिकाणी प्रवरा मेडिकल ट्रस्टला केला जातोय आणि त्या कुटुंबाचं मुलगी असेल त्या मुलीच्या विवाहाला 50,000 रुपयाची रोख रक्कम आणि कुटुंबातील एक व्यक्ती त्या लग्नाला येत असतो हे पालकत्व त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे। आणि तुम्ही त्या पालकमंत्र्यांवरती आरोप करतात हे तुमचे आरोप मी या ठिकाणी चुकीचे समजतो। व्यक्तिद्वेषापायी आणि राजकारणापायी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या याच्यापायी निवडणुका डोळ्यासमोर तुम्ही पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी टार्गेट करत आहात हे सर्व जनतेला ठाऊक आहे। परंतु याची सत्यता पुढे यावी म्हणून मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त होतो। खरं तर पुन्हा नाशिक हा रेल्वे मार्ग हा अकोला तालुक्यातूनच गेला पाहिजे। ही भूमिका कालही आपली होती, आजही आहे आणि भविष्यातही आपली तीच भूमिका राहणार आहे। या भूमिकेबरोबर जी आजची आंदोलन समिती आहे या आंदोलन समितीबरोबर आम्ही देखील आहोत। परंतु आंदोलन समिती ही चुकीच्या मार्गाने ज्यावेळेस आरोप करत आहे त्यामुळे त्या आंदोलन समितीपासून आम्ही दूर आहोत। परंतु रेल्वेला अकोला तालुक्याच्या वतीने सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका येणार नाही। ज्यावेळेस अकोला तालुक्यामध्ये सर्वप्रथम रेल्वे येणार असा 2009च्या आसपासपासून तर पुढे तो सर्वे होत गेला। त्या सर्वमध्ये सर्वप्रथम अकोला तालुक्याचं देवठाण हे गाव होतं। हा आपल्याकडे रेल्वेचा नकाशा आहे। नाशिकवरून रेल्वे ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस दोडी स्टेशन आलं आणि दोडीनंतर आपलं देवठाण आलं। देवठाणमधून रेल्वे गेल्यानंतर खांडगावला संगमनेरचं रेल्वे स्टेशन आलं, तिथून खांडगावनंतर आंबेरेवरती गेलं आणि ह्या मार्गानुसार डायरेक्ट पुण्याला ही रेल्वे गेलेली। हा रेल्वेचा प्रस्तावित पहिला मार्ग होता आणि ह्याच प्रस्तावित रेल्वेच्या पहिल्या मार्गानुसार रेल्वे अकोला तालुक्यातून जावी ही जी भूमिका होती त्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी हा अकोला तालुका त्यावेळेस देखील एकवटला होता आणि आज देखील एकवटला आहे। परंतु नाण्याची दुसरी बाजू आजची ही आंदोलन समिती दाखवत नाही, फक्त साप सोडून भुई वडवण्याचं काम ही आंदोलन समिती करत आहेत। रेल्वे गेली पाहिजे या मताशी मी आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहील, त्याबद्दल माझ्या मनात आणि कोणाच्या मनात शंका नसण्याचं कारण नाही। परंतु अकोला तालुक्यातून रेल्वे जाण्याचा हा जो पहिला मार्ग होता हा मार्ग काही ठराविक नेत्यांनी बदलला गेला, त्याची देखील आपल्याला मी या ठिकाणी पुरावा देणार आहे। नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस हा मार्ग सँक्शन झाला त्यावेळेस
राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. 2020 साली ज्यावेळेस राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा देशाच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना या ठिकाणी पत्र दिलं. ती पत्राची तारीख देखील सांगतो मी तुम्हाला. 2/6/2020 रोजी महाराष्ट्र शासनाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचं पत्र आलं की ह्या जो सगळ्यात पहिला रेल्वे मार्गाचा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होता तो रेल्वे मार्ग, त्या रेल्वे मार्गाचा आपण DPR तयार करावा आणि तो DPR आपण सादर करावा. या अनुषंगाने हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला पत्र दिलं होतं. दिनांक 2/6/2020 रोजी पत्र दिलं होतं. त्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं की 2016च्या अगोदर किंबहुना 2016पर्यंत जो रेल्वेचा पहिला प्रस्तावित मार्ग आहे त्या पहिल्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा PPP आणि DPR या ठिकाणी जाहीर करावा. इथं डायरेक्ट त्यांनी केलेलं आहे. विषय टाकलेला प्रिन्सिपल अप्रुव्हल प्रोजेक्ट पुणे नाशिक रेल्वे ड्युरेबल सेमी हाय स्पीड रेल्वे. म्हणजे हा जो DPR असताना देखील महाराष्ट्र शासनाने किंबहुना नगर जिल्ह्याच्या हेवीवेट ज्यावेळेस हेवीवेट नेता त्या राज्य शासनाच्या महत्त्वाच्या पदावर मंत्री म्हणून काम करत होते त्या मंत्र्यांनी अकोले तालुक्यावर अन्याय केला आणि जो पहिला हा जो रेल्वेचा मार्ग होता या पहिल्या रेल्वेचा मार्ग हा अकोले तालुक्यातून त्या DPR मधून अकोले तालुक्याचं नाव वगळलं आणि संगमनेर तालुक्यातून रेल्वे नेण्याचा जो घाट घातला हा जो दुसरा प्लॅन आहे हा संगमनेर तालुक्यामधून जो दुसरी रेल्वे गेली अकोले तालुक्यावर अन्याय केला आणि संगमनेर तालुक्यातून जो रेल्वे नेण्याचा घाट घातला ह्या तालुक्यातील एका माजी मंत्र्यांनी या जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांनी केलेला हा खटापट होता. त्यावेळेस या तालुक्याचा तालुक्यातील एकही नेता पुढे आला नाही. या तालुक्यातील एकही नेत्याने त्या नेत्याविरोधात बोलण्याची भूमिका घेतली नाही. किंबहुना या तालुक्याचे लोकप्रतिनिधी या तालुक्याचे आमदार या सभागृहात 2020 साली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना देखील या मंत्र्यांनी देखील या रेल्वेबाबत कधी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. किंबहुना सरकारमध्ये असताना देखील तुम्ही या आमदाराने या रेल्वेबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही. आणि आजचे देखील जे आंदोलन समिती आहे, मी आंदोलन समिती एकही आरोप करणार नाही. तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे ह्या मताची मी ठाम आहे, तुम्ही देखील ठाम आहात. परंतु ज्यावेळेस 2020 साली देशाच्या केंद्रीय रेल्वे मंत्र्याने आपल्याला ज्यावेळेस हे केलं होतं की DPR मंजूर करणं, जुन्या रेल्वेचा DPR मंजूर करा, तो DPR तुम्ही मंजूर न करता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस ती रेल्वे संगमनेर मार्गे गेली त्यावेळेस आजच्या आंदोलन समितीतील लोक झोपले होते का? आजच्या आंदोलन समितीमध्ये त्यावेळेस कोणी लोक नव्हते का? हा प्रश्न या निमित्ताने पत्रकार परिषद निमित्ताने मला त्यांना करायचा आहे. खरं तर दुसरा नवीन ज्यावेळेस हा रेल्वे मार्ग आला त्यावेळेस देखील या टीकेचे जणी विखे पाटीलच केले होते की विखे पाटलांनी या संगमनेरचे विधानसभाची निवडणूक पुढे डोळ्यासमोर ठेवून त्या गोष्टींना हे केलं किंवा नवीन रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्ग गेला असं हे केलं. पण मी या निमित्तानं स्पष्टपणे सांगतो, जर या सर्व गोष्टींना आमदार विखे पाटील तर जबाबदार असतील तर ह्या जी काल जी पत्रकार परिषद घेणारी मंडळी होती, जी आंदोलन समितीची जी प्रमुख काही मान्यवर आहेत त्यांनी त्या संदर्भातलं तसंच साहेबांचं कुठं पत्र असेल तर साहेबांचा कुठं काही पत्रकार केलेला उल्लेख असेल तर त्यांनी तो या जनतेसमोर जाहीरपणानं मांडावा, लोकांसमोर निदर्शनात आणून द्यावा की नामदार विखे पाटील साहेबांनी जो या तालुक्यावर अन्याय केला आहे तो तालुक्याचा अन्याय ह्या पत्राद्वारे आम्ही जाहीर करतोय असं त्यांनी कुठेतरी जाहीर भूमिका करावी, नाहीतर त्यांनी फुकटची बदनामी थांबवावी असे मी त्यांना या ठिकाणी आव्हान करत आहे. खरं तर संगमनेरचा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होता हा रेल्वे मार्ग बदलवण्याचं काम ज्या संगमनेरच्या प्रस्तावित नेत्यांनी केलं त्या नेत्यांच्या जमिनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या नवीन जे रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे त्या रेल्वे मार्गामध्ये त्या नेत्यांच्या प्रस्तावित जमिनी त्यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्या जो रेल्वे मार्ग तिकडून गेला तर आपल्या प्रस्थापित कार्यकर्त्यांना, आपल्या धंदेवाईक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना या जमिनीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणून जो संगमनेरचा रेल्वे मार्ग तिकडे घातलाय का असा जाहीर आरोप मी या ठिकाणी संगमनेरच्या नेत्यांना करतो. आणि त्या आरोपावर आजही अकोला तालुक्यातील समिती आणि आमदार बोलायला का तयार नाहीत? त्यांच्या ताटाखालचे मांजर, संगमनेरच्या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर ही आंदोलन समिती आणि आपल्या तालुक्याचे आमदार झालेत का? हा माझा यांना या निमित्ताने करायचा सवाल आहे. खरं तर आता ही जी झाली रेल्वेची परिस्थिती, ज्यावेळेस तिसरा रेल्वेचा हा मार्ग आलेला आहे, तिसरा रेल्वेचा मार्ग इकडून हा दिसतं स्पष्टपणे पुणे, अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा आणि शिर्डी साईनगर आणि नाशिक रोड हा जो रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गाला आपला कायम सातत्याने विरोध असणार आहे. खरं तर हा नवीन रेल्वे मार्गाचं कायम काय ते JMRTचं काय तुम्ही केंद्रीय रेल्वे मंत्रालय सांगत असेल, आम्हाला त्याशी काय घेणं नाही. JMRTचा काय असेल तुम्हाला वाटत असेल विनय सावंत साहेबांच्या भाषेत सांगत ठरलं तर थोडं वरच्या अंगून तुम्ही रेल्वे प्रोजेक्ट आणून द्या. जर वरच्या अंगून जर रेल्वे प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये येत असेल तर तीच रेल्वे डायरेक्ट घारगाव बोटा मार्गे आमच्या कोथरूडमध्ये येऊ द्या आणि कोथरूडमधून देवठाणमधून डायरेक्ट रेल्वे नाशिक मार्गे जाऊ द्या. ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ठाम भूमिका आम्ही या ठिकाणी घेत आहे.
आणि येणाऱ्या 20 तारखेला ज्यावेळेस नामदार साहेब या तालुक्यामध्ये येत आहेत, ती प्रामुख्याने आम्ही ही भूमिका हीच घेणार आहे. जर JMRD प्रकल्पाचा त्याला काहीतरी बाधा येत असेल, आडवा येत असेल प्रकल्प त्या ठिकाणी, तर वरच्या अंगाने ही रेल्वे येऊ द्या आणि कोथरूडमधून प्रस्तावित रेल्वे मार्ग देवठाण मार्गे याला जाऊ द्या. ही ठाम भूमिका आम्ही या अकोला तालुका म्हणून या ठिकाणी घेणार. आम्ही या तालुक्याचे भूमिपुत्र आहोत. आम्हाला रेल्वेला अजिबात विरोध करायचा नाही. रेल्वे आली तर या तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल. यात हा जो तालुका आहे, हा तालुका मागे असलेला कायम राहायला गेला. या तालुक्यावर ज्या वेळेस अन्याय झाला त्यावेळेस ही सर्व मंडळी झोपेचं सोंग घेत होती. पण आज ज्यावेळेस रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे, त्या विरोधामध्ये कोणी आज संगमनेरच्या नेत्यानं का बोलायला तयार नाही, हा माझा या ठिकाणी स्पष्ट आहे. खरं तर मी या निमित्ताने जाहीर ठाम आहे, कोणताही प्रकल्प आडवा येत असेल, मी मागाशी सांगितलं, कोणताही प्रकल्प जर आडवा येत असेल तर संगमनेरची जी रेल्वे जात आहे ती संगमनेरची रेल्वे जर जात असेल तर कोथरूड मार्गेच ही रेल्वे देवठाणला येऊ द्या. माझा असंच ठामपणाने या ठिकाणी याला विरोध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आलं आहे, अकोला तालुक्याचे नेते हे फक्त संधू साधूपणाने या रेल्वेचं मार्गाचं आंदोलन या ठिकाणी करतायत. भविष्यातल्या निवडणुका पुढे ठेवून भविष्यातल्या इकडून ही जनता दूधखोळी नाही आहे. आपलं जे आपलं चाललं आहे, ही कोणाच्या ताटाखालचं मांजर तुम्ही होऊन हा आरोप प्रत्यारोप करताय आणि हे सगळं चाललं आहे. हे सगळे आम्ही सर्व कार्यकर्ते जाणून आहोत. आम्ही देखील या तालुक्यामध्ये जन्म घेतला आहे. आम्ही देखील या तालुक्याचे भूमिपुत्र आहोत. गेले 12-13 वर्ष झाले असेल आम्ही देखील सामाजिक राजकीय जीवनामध्ये वावरतोय. आम्हाला देखील या सगळ्यांची अंडे पिल्लं माहिती, असं काही नाही. परंतु राजकीय भूमिका तुम्ही घेता असताना तुम्ही कुठल्या तरी एखाद्या नेत्याला टार्गेट करून, कुठल्या तरी एखाद्या नेत्यावरती आरोप करून हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे याचं जर तुम्ही समर्थन करणार असाल ते 100% चुकीचं आहे. रेल्वे मार्ग हा अकोला तालुक्यातून जावा ही भूमिका जर संगमनेरच्या नेत्यांनी जाहीरपणाने घेणार असाल तर आजही मी ठाम सांगतो, अकोला तालुक्यातील एकही अकोला तालुक्यातील असा नागरिक नसणार आहे की या भूमिकेला तुमचं समर्थन करणार आहे. पण या निमित्ताने मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतोय की बाजीराव दराडे असतील, बाजीराव दराडे आज जाहीरपणे आरोप करत आहेत. डॉक्टर अजित नवले असतील, वसंतराव मनकर असतील. अरे या वसंतराव मनकरांनी अकोला तालुक्याचा ओढा नाला गायब केला. 20 गुंठ्यावरून 40 गुंठ्यावर त्यांनी उतार तयार केला. त्या वसंतराव मनकरांनी या रेल्वेबाबत आणि पालकमंत्री आरोप करावे म्हणजे सूर्य थुंकल्यासारखं आहे. हे जे बाजीराव दराडे आहेत, बाजीराव दराडे एका जबाबदार पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे संपर्क प्रमुख होते आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचे ते निकटवर्ती होते. मग तुम्ही खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना त्यावेळेस का सांगू शकले नाही का साहेब रेल्वे मार्ग हा आपल्या अकोला तालुक्यातून गेला पाहिजे, तुम्ही ती ठामपणाने भूमिका या लोकसभेमध्ये संसदेमध्ये तुम्ही मांडा. का बाजीराव दराडे त्यावेळेस समोर पुढे आले नाही? आणि आजच बाजीराव दराडेंना काय करतात? बाजीराव दराडे हे 100% मी सांगतो आमदारासारखे व्यक्तिदोषाने पछाडलेले बाजीराव दराडेची मी जाहीरपणे त्यांचा या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करतो. बाजीराव दराडे मधल्या काळात म्हणले होते मी ओबीसी संघटनेसाठी काम करणारे, ओबीसी संघटनेसाठी काम करणारे. पण ज्या वेळेस नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या तमाम महाराष्ट्रातल्या आंदोलकांना ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्या आंदोलनामध्ये यशस्वी मराठा समाजाला जो न्यायाची भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जी समोर आली, ते आंदोलन यशस्वी करण्याची भूमिका त्यांनी महत्त्वाची बजावली. त्या दिवसापासून हे बाजीराव दराडेसारखे जे विकृत मनसे जे लोक असतील त्या दिवसापासून ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवरती ते टीका टिप्पणी करतात. त्यांचा मूळ हेतूच हा आहे, त्यांचा हेतू रेल्वे अकोल्यातून जावा हा असेल, परंतु त्याच्याबरोबर टीका टिप्पणी करेल हा त्यांचा मूळ हेतू मी या ठिकाणी जाहीर करतो. आमदार लामटे साहेब देखील असतील, आमदार लामटे साहेबांना अकोला तालुक्यातून रेल्वे जावं याचे काय घेणं पडलेलं नाही आहे. यापूर्वी या तालुक्यामध्ये अकोले आणि राजूर हा कधीच हे झाला नव्हता, वाद कधी पेटलेला नव्हता. परंतु आता जे शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले साहेब असतील ते माझे मार्गदर्शक आहेत. येत्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते नसून ते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वीरित्या ते या ठिकाणी पार पाडतात. पण त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये 2020च्या भाषणानंतर अकोले आणि राजूर हे प्रामुख्याने 2 टप्पे ते स्वतः अजित नवले साहेब करत आहेत. का अकोले आणि राजूर असा दुजाभाव करता? हा तालुका यापूर्वी देखील गुन्ह्या गोविंदा नांदत होता, आजही गुन्ह्या गोविंदा नांदणार आहे. याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मनात शंका आणू नका. परंतु तुम्ही नेहमी तुमच्या भाषणात सांगता का अकोले आणि राजूर हा टप्पा झाला पाहिजे, शिर्डी आणि शहापूर ही रेल्वे झाली पाहिजे, शिर्डी शहापूर रेल्वे 100% झाली पाहिजे. पण त्या अगोदर शिर्डी शहापूर रेल्वे होण्या अगोदर पुन्हा नाशिक ज्यावेळी रेल्वे जाणार ती आमच्या हक्काची रेल्वे आमच्या देवठाणमधून गेली पाहिजे, आमच्या अकोला तालुक्यातून गेली पाहिजे. ही भूमिका सर्वप्रथम या सर्व नेत्यांनी जाहीर केली पाहिजे. आणि ती ह्या नेत्यांनी जाहीर करून उपयोग नाही, या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी भूमिका जाहीर केली पाहिजे. संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये आमदारांनी फक्त डोक्यावरती फलक घेतला आणि मी रेल्वेच्या भूमिकेबद्दल समर्थन करतोय केलं. परंतु या आमदारांनी सभागृहामध्ये रेल्वेच्या बाबतीत किती आक्रमकपणे भूमिका मांडली. त्यांनी फक्त पेसा ग्रामपंचायत, माझ्या तालुक्यातल्या पेसा ग्रामपंचायत जगला पाहिजे. अरे बाबा पेसा ग्रामपंचायत जगतील, त्यांना निधी येईल, पण या अकोला तालुक्यातील खालच्या प्रवारा पट्ट्याचं काय, याच्यावरती का आमदार साहेब बोलत नाही? ही भूमिका देखील आमदारांनी गुलदस्त्यात न ठेवतात ती भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. या प्रकारे या तालुक्यात अनेक जीवनून प्रश्न आहेत. नुसतं रेल्वे आली पाहिजे, 100% रेल्वेच आली पाहिजे, मी या मताचा ठाम आहे. मी रेल्वेवरती ठामच आहे.
मीच नसून या तालुक्यातील सगळी जनता ही या रेल्वेवरती ठामच आहे. रेल्वे आली पाहिजे, परंतु या तालुक्यात अनेक छोटे मोठे जीवनून प्रश्न आहेत, तर ते प्रश्न देखील समोर आले पाहिजे. आज तुम्ही पाहत असाल की राज्य शासन एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी काही शेतकऱ्यांना काही सोसायट्यांकडून प्रक्रिया राबवली, जिल्हा बँकेकडून काही प्रक्रिया राबवत आहेत. फार्मर आय डी सारखा महत्त्वाचा प्रश्न आहे. फार्मर आय डी आज अनेक शेतकऱ्यांची निघत नाही, किंबहुना तहसीलदारांकडे ते फेस आय डी दिल्यामुळे फार्मर आय डीला मोठ्या प्रमाणात याकडे समस्या निर्माण येत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी वा राज्याचे शेतकरी नेते आपल्या तालुक्यामध्ये अनेक उदयाला आलेले आहेत. काही स्वयंघोषित शेतकरी पुत्र उदयाला आले, ते स्वयंघोषित शेतकरी पुत्र आणि शेतकरी नेते काय या संदर्भामध्ये काय तहसीलदारांशी बोलत नाही. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या तहसीलदार साहेबांकडे जाऊन तो प्रश्न मार्गी लावावा लागतोय. किंबहुना या प्रश्नामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री फार्मर आयडीसाठी 1300 तहसीलदारांना फोन करून फार्मर आयडी 1300 लोकांची एक खड्डीत फार्मर आयडी तयार करून देत आहेत. मग या तालुक्यातली जनता झोपली, या तालुक्यातली जनता सगळी जाणून आहेत, या तालुक्यातले नेते झोपलेत का? फक्त रेल्वे मार्गाच्या प्रश्न अडवून हे राजकारण करू पाहत आहेत, असा माझा स्पष्ट आरोप यांच्यावरती आहे. खरं तर सावकारशाहीचा प्रश्न असेल, कॅनॉलचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे असताना देखील रेल्वेबाबत जर अकोले तालुक्यामध्ये जर प्रस्तावित लिंगदेवची MIDC आज प्रामुख्याने उभी राहिली असती, तर या तालुक्यात रेल्वे 100% आली असती आणि ती रेल्वे आलीच असती. रेल्वे जर MIDC जर प्रस्तावित असते तर MIDCमध्ये उत्पादित झालेला हा जो माल आहे, MIDCमध्ये उत्पादित झालेला जो काही ज्या कंपनीने उत्पादित केलेला जो माल होता, तो पुन्हा नाशिकला तो गेला असता. माझ्या शेतकरी बांधवांनी घामाने कष्टाने पिकवलेला शेतीमाल हा पुन्हा नाशिकला गेला असता. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला भेटला असता. त्या कंपन्या आणि त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक युवकांना देखील रोजगार भेटला असता. परंतु MIDCचा प्रश्न हा यांनी प्रामुख्याने बाजूला ठेवला आणि मध्येच रेल्वेचा प्रश्न घेतला. रेल्वेचा प्रश्न 100% घ्यायला पाहिजे, हा तेवढंच महत्त्वाचा आहे. परंतु जर MIDC आज असती तर या तालुक्यातला रेल्वेचा प्रश्न हा सहज निकाली लागून गेला असता आणि एवढं संघर्षाची वेळ आली नसती. या पत्रकार परिषदेच्या निमित्त मी ठाम या ठिकाणी व्यक्त करतो. निखिलजी, सध्या जे काय आंदोलन सुरू आहे, हे आंदोलनकर्ते जी काही कृती समिती आहे, यामध्ये तुम्ही एकदा पण उपस्थित नव्हता. पहिल्यापासून विखे साहेबांना कुठं अगतिशा आरोप केले नव्हते. काल परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये झाले, पण जे 2-3 वेळा पत्रकार परिषद झाल्या किंवा मिटिंगा झाल्या, त्यावेळेस तुम्ही सहभागी नाही दिसले. नाही, काय होतं आहे, ही जी आंदोलन समिती आहे ही मी सुरुवातीलाच सांगितलं की साप सोडून भुई वाढवण्याचं काम करते. मी पुराव्यानिशी आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित केलं. आजची पत्रकार परिषद या ठिकाणी ती खास त्यासाठीच घेतली होती की ज्या वेळेस नामदार साहेबांवर ते आरोप सुरू झाले, मी जरी आदरणीय नामदार साहेबांचा विखे पाटलांचा कार्यकर्ता असलो तर रेल्वे अकोले तालुक्यातून गेली पाहिजे ह्या भूमिकेशी मी आजही ठाम आहे. मी ह्या भूमिकेशी ठाम आहे. मी जरी त्यांचा कार्यकर्ता असलो तरी सर्वप्रथम मी ह्या तालुक्याच्या भूमीत जन्म घेतला आहे आणि ह्या तालुक्याच्या भूमीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली तरी मला माझ्या नेत्याशी घेणं नाही, मला माझ्या तालुक्याशी घेणं, मी ह्या भूमिकेशी ठाम होतो. परंतु सर्वप्रथम ज्यावेळेस ही रेल्वे कृती समिती उदयाला आली आणि यांनी सुरुवातीपासूनच आरोपांचं या ठिकाणी सुरू केलं की आमची रेल्वे पळवली, यांचं पाणी बंद करा. अरे सर्वप्रथम जर खालचं पाणी पाटाचं नदीचं पाणी बंद होईल, पण ज्या व्यक्तीने, ज्या नेत्यांनी आधी 2020 साली ज्यावेळेस तालुक्यावर अन्याय केला आणि तालुक्याची रेल्वे पळवली, त्या संगमनेरच्या नेत्यांचं पाणी तुम्ही बंद करणार आहे का? त्यांचं पाण्याचा कॉक त्यांनी निळवंडेला ठेवला नाही, त्यांचा पाण्याचा कॉक त्यांनी संगमनेर तालुक्यात ठेवला आहे. ती पाण्याचं तुम्ही पाईपलाईन बंद करणार का आज? हा या शेतकरी नेत्यांना माझा सवाल आहे. खरं तर निखिलजी, दुसरा प्रश्न, तुम्ही अस्पष्ट संगमनेरचे नेते नक्की कोणाला उद्देशून बोलता? आता ही सर्वश्रुत जनतेला देखील माहिती आहे, माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्या व्यक्तीला देखील मला माहीत आहे, सर्वश्रुत जनतेला देखील माहीत आहे. या राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरातसाहेब असतील, त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये हे ज्यावेळेस मंत्री होते, आज राज्यातील वजनदार मंत्री होते, त्यांनी त्या वजनाचा वापर केला असावा, किंबहुना तो वापर केलाच त्यांनी. आणि म्हणून अकोले तालुक्यातून जी रेल्वे जाणार होती त्या रेल्वेवरती अन्याय झाला. अकोले तालुक्यावरती लहान भाऊ म्हणून अन्याय केला आणि मोठा भाऊ म्हणून संगमनेर मार्गे ती समनापूर मार्गे काहीतरी रेल्वे नेण्याचा तो घाट घातला. खरं तर माझा स्पष्टपणे आरोप आहे, तालुक्यातील नेते हे संगमनेरच्या तालुक्याची आता जी आंदोलन समिती आहे आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील संगमनेरच्या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर झालेत, म्हणून ते ह्या सर्व गोष्टी मूळ गिळून गप आहेत. फक्त रेल्वे कृती समिती म्हणून अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठाम केलेली आहे. त्या भूमिकेशी माझं जाहीरपणाने समर्थन आहे. पण ह्या रेल्वे कृती समितीने अगोदर संगमनेरच्या नेत्यांनी संगमनेरबरोबर अकोले तालुक्यातून रेल्वे जावी ही भूमिका त्यांना जाहीर मांडण्याचं या ठिकाणी रेल्वे कृती समितीने त्यांना आव्हान द्यावं, अशी माझी ह्या रेल्वे समितीला शिर्डीवरून रेल्वे जावा कोणाची मागणी नसताना तिकडून आता मंजुरी मिळाली.
मग हे अस्पष्टपणे विखे पाटील यांच्यावर आरोप केले जातात, काय तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, याच्यात मी तथ्य सुरुवातीलाच सांगितलं होतं. मी सुरुवातीलाच सांगितलं की साहेबांनी देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं, हा जो साहेबांनी पत्रव्यवहारच केलेला आहे देशाचे रेल्वे मंत्री आहे वैष्णवजी यांना, की ही जी रेल्वे जाते ही कुठल्याही लोकप्रतिनिधीला, किंबहुना मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय, मला देखील विश्वासात न घेता तुम्ही ही रेल्वेचा मार्ग इकडून बदलला, त्या रेल्वेच्या बदलामध्ये याच्यात कुठल्या प्रकार नसून ह्या ज्या मतदारसंघातील ज्या लोकभावना आहेत, ज्या तहसील क्षेत्रातील लोकभावना आहे, या भावना अतिशय जनतेच्या तीव्र आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बदल करावा आणि ह्या लोकप्रतिनिधींची बैठक तुम्ही स्वतंत्र बैठक घ्यावी असं पत्रच नामदार साहेबांनी या रेल्वे मंत्र्यांना दिलेलं आहे. मग या आरोप करणे याच्यामध्ये किती तथ्य आहे या नेत्यांनी एकदा त्यांचं आत्मपरीक्षण करावं, मी एवढंच सांगू शकेल त्यांना. पहिला मार्ग बदलला हा बाळासाहेब थोरातांनी बदलला असं तुम्ही म्हणताय? हो, 100%. आता संगमनेरचा मार्ग बदलून शिर्डीला गेला, हा कोणी बदललाय? नाही, पण त्याच्या संदर्भात त्यांनी ही जी समिती आहे या समितीने त्याचा जाहीरपणाने अभ्यास करावा, सखोल अभ्यास करावा. जो नेता त्याला जो असेल 100% त्याला शासन करावं. उद्या समजा जर आमदार साहेब असेल तर बाळासाहेब थोरातांनी असं पत्र दिल्याचं आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे पत्र नाही, परंतु ज्या वेळेस 2020 साली महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात सत्तेत आलं आणि देशाच्या रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दिलं. हे पत्र आहे आपल्याकडं, पत्राचं त्याचं डिटेल पण आहे त्याच्यामध्ये. 2/6/2020 साली पत्र आलंय. जे पत्र आलं त्यांनी स्पष्टपणे गेले ना, जुना रेल्वे मार्ग आला त्याचा त्यांनी डीपीआर तयार करावा, म्हणजे डेव्हलपमेंट विकास आराखडा त्यांनी तयार करावा, त्याच्यामध्ये स्पष्ट जमान्यात सांगितलेलं आहे. मग जो सरकार जर स्थापित होतं, मग अकोल्यातून जी रेल्वे मार्ग जात होती, मग संगमनेर मार्गच कसं काय गेली ती डायरेक्ट आकाशातून येऊ शकत नाही. रेल्वे मार्गात डायरेक्ट संगमनेर मार्ग गेला, मग याचा अर्थ स्पष्टपणे होतोय ना, संगमनेरच्या प्रस्थापित नेत्यांनीच कदाचित याच्यावरती काय गोळ घातला आहे का? मग अकोला तालुक्याची जी समिती ती त्या नेत्यांवरती का बोलू शकत नाही? हाच माझा तुम्ही जे पत्र दाखवलं विखे साहेबांचं, हा. म्हणजे त्यामध्ये काय नमूद केलेलं मी रेल्वे मंत्र्यांना दिलेलं आहे का ते? हो, देशाच्याच रेल्वे मंत्र्यांनी दिले. हे पत्र देखील मी सर्व पत्रकार बांधवांना देईल, त्यात काही शंका नाही. हे 12/12/2000 तारीख जी आहे ती 12/12/2025. हो, 12. आता 2 दिवसापूर्वी का दिलं? 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस हा रेल्वे प्रस्तावित मार्ग ज्यावेळेस गेला, हा इकडचा मार्ग गेला आहे रेल्वे मार्ग, हा ज्यावेळेस शिर्डी मार्ग गेला, नगर शिर्डी मार्ग गेलेला आहे, त्याच्या ज्या लोकभावना ज्यावेळेस संसदेमध्ये आता जे अधिवेशन चालू आहेत त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी ते जाहीरपणाने केलं. कुठलाही म्हणजे याच्या अगोदर तसा तो पूर्वनियोजन मार्ग तसा नसावा, जाहीरपणानं ते वक्तव्य ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी ज्या सभागृहात केलं, देशाच्या सभागृहामध्ये केलं आणि त्याचे जेव्हा पडसाद उमटू लागले त्यावेळेस नामदार साहेबांची ही गोष्ट प्रामुख्याने जी एक तालुक्यातील कार्यकर्ते म्हणून आम्ही आणून दिली आणि साहेब देखील या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत, ते देखील या सर्व परिस्थिती जाणून आहेत. म्हणून साहेबांनी देखील या सर्व परिस्थितीचा सखोल चौकशी करून कोणत्या नेत्याला विश्वासात घेतला आहे का, जर नेत्याला विश्वासात घेतलं नसेल तर ही बाब प्रदर्शनाने ज्या देशाच्या रेल्वे मंत्र्यांना त्यांनी लक्षात आणून दिली आणि शिर्डीवरून जाणारा मार्ग त्याच्या विरोधात पण विखे साहेब आहे, त्यात विरोधात आहे, त्याचं समर्थन देखील त्यांच्याकडे नाही आहे. पण त्यांच्या मुळात मी या पत्राद्वारे त्यांनी जाहीर केलेली जो मार्ग होता तोच मार्ग त्यांनी विस्तृत पर्याय घ्यावा. त्यांनी त्या दिवशी पण नागपूरला ज्यावेळेस एवढं अधिवेशन चालू होतं त्यावेळी देखील पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की रेल्वे मार्गासंदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आणि मी 2 दिवसापूर्वी तालुक्यातील सोशल मीडियाच्या ग्रुप व्हॉट्सअपवर देखील ते प्रसारित केलं होतं की स्पष्टपणाने त्यांची देखील विखे पाटलांची देखील पालकमंत्री म्हणून भूमिका तिची, माझ्याकडून कुठल्याही प्रकारे कोणावर अन्याय झालेला नाही आहे. जो अन्याय होत असेल तो यापूर्वी काय झाला असेल तर तुम्ही ते याच्यात मी स्पष्टपणे सांगतोय की जो प्रस्तावित रेल्वे मार्ग हा जुना मार्गाप्रमाणेच गेली पाहिजे. आणि काही झालं का या जिल्ह्यात उद्या काही जरी झालं तरी विखे पाटलांना आरोप होणार आहे ही सर्वस्रोत सगळ्या जनतेला माहिती आहे. काय ते पालकमंत्री आहेत म्हणजे विनयजी सावंत असतील, अजितजी नवले असतील, यांनी त्या दिवशी सुद्धा नमूद केलं की पालकमंत्री विखे साहेब आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. साहजिक आहे, ते पालकमंत्री आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घालावं ही त्यांची भूमिका आहे. 100% पालकमंत्री साहेबांनी देखील ती भूमिका घेतलेली आहे ना. आणि 20 तारखेला ज्यावेळेस ते अकोल्यात येतील प्रस्तावित जे कार्यक्रमांच्या ज्यावेळेस येतील ते ह्या सर्व समितीच्या प्रमुख नेत्यांना ते आमंत्रित करणारच आहेत. त्यांच्यासमोर ती रेल्वे संदर्भातली जी बैठक आहे, पुन्हा नाशिक रेल्वे संदर्भातली, ती त्यांच्या संदर्भात ती बैठक घेणार आहे त्यांच्यासमोर ती. परंतु या बैठकीमध्ये ज्या वेळेस हे रेल्वेचे प्रश्न उपस्थित राहतील त्यावेळेस त्याचं ते सर्व त्यांची भावना म्हणजे त्यांचा जो मूळ उद्देश आहे, त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका त्या दिवशी ते या ठिकाणी स्पष्ट करतील असं मला या निमित्तानं वाटतं. जे कार्यकर्ते तुम्ही आम्हाला एक उल्लेख केला का तुम्ही विखे साहेबांचे कार्यकर्ते आहात, पण ज्यावेळेस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते त्यावेळेस तुम्ही सुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी होता तालुक्यात, त्यावेळेस सुद्धा तुम्ही बाळासाहेब थोरातांचेच कार्यकर्ते, मी पक्षाचेच कार्यकर्ते नाही. मी याचं हे करतो
ज्यावेळेस साहेब काँग्रेस पक्षात होते त्यावेळेस मी म्हणजे माझा राजकीय उदयच नामदार विखे पाटलांच्या माध्यमातून झाला. मला ज्यावेळेस युवक काँग्रेसचं शहराध्यक्ष केलं, त्यानंतर मला युवक काँग्रेसचं तालुका अध्यक्ष केलं. म्हणजे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता होतो आणि सर्वसामान्य आजही सर्वसामान्य कुटुंबातलाच कार्यकर्ता आहे. परंतु एक मागासवर्गीय कुटुंबातला देखील कार्यकर्ता असताना देखील त्याला युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष करणं ही मोठी या ठिकाणी बाब होती. आणि मी एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून साहेबांचा या ठिकाणी विखे पाटील परिवाराचं फाउंडेशनचं मी काम करतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही असं जे म्हणालेत की आदरणीय थोरात साहेब ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेस मी महसूल मंत्री त्यांच्या कार्यकाळात मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष नव्हतो. ज्या दिवशी नामदार साहेबांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमधून बाहेर पडली त्या दिवशी या राज्यामध्ये तालुक्यातला पहिला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी देखील त्यांच्या समेत युवक काँग्रेसचा राजीनामा दिला होता. हरकत नाही, तुम्ही अकोलावासी आहात. संगमेरकरांनी तिकून पळवले असा तुमचा दावा आहे, पण आता ती शिर्डीच्या त्या बाजून गेली. एक अकोलेकर म्हणून तुम्ही आव्हान काय कराल जनतेला, तरुण युवकांना? येणाऱ्या 16 तारखेला मंगळवारी तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार का? 100% मी मोर्चामध्ये सहभागी होईल. पण या तालुक्यातील जी रेल्वे समिती आहे त्या रेल्वे समितीने जर आरोप थांबवले आणि संगमनेरच्या नेत्यांना जाहीर आव्हान केलं की तुम्ही रेल्वेच्या बाबतीत अकोले तालुक्यावर अन्याय सातत्यानं करत आलात, याच्या अगोदर देखील तुम्ही पाण्याच्या संदर्भात असेल सगळ्या संदर्भात असेल तुम्ही अन्याय या अकोले तालुक्यावर लहान भाऊ म्हणून केला. पण आजची जी रेल्वेची भूमिका जर तुम्ही अकोले तालुक्यातून रेल्वे जाणार असेल आणि अकोले तालुक्यातूनच रेल्वे जावी, संगमनेरबरोबर अकोले तालुक्यातून रेल्वे जावी अशी भूमिका जर संगमनेरचे नेते घेणार असेल आणि त्याचं समर्थन जर अकोले तालुक्याची ही जी रेल्वे समिती आहे आणि आमदार महोदय आहे हे जर करणार असेल तर मी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होईल. नाही तर व्यक्तिशः मी आजही त्या तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे या मताशी मी आजही ठाम आहे. कालही होतो, आजही ठाम आहे आणि उद्या देखील संघर्षाची वेळ आली तरी चालेल. मी त्या प्रश्नावरती आजही ठाम राहील. तुम्ही म्हणताय की आमदार फक्त फलक संसदेबाहेर घेऊन उभे राहतात, पण आमदारांनी काय पाठपुरावा केला नाही का? आमदारांनी पाठपुरावा केला असेल कदाचित, मी म्हणत नाही आमदारांनी पाठपुरावा केला नाही, आमदारांनी पाठपुरावा केला असेल. परंतु जाहीरपणानं आमदार या रेल्वेबाबत आजही मौन पाळून आहेत. आमदारांनी कोणती भूमिका घेतलेली आहे? आजही आमदारांचे 2-3 ठराविक कार्यकर्ते फक्त या भूमिकेबरोबर येत आहेत व आमदारांची भूमिका आम्ही सांगतो. आमदार स्वतःहून अरे या तालुक्याचे आमदार येत आहेत ते, आणि या तालुक्यामध्ये रेल्वे जाते, पूर्वी जाणार होते, आता रेल्वे मार्ग या तालुक्यातून वगळला गेला आहे. मग आमदार म्हणून तुम्ही सभागृह आदानातून सोडायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने संगमनेरचे आमदार आज जीव काढून बोलत आहेत हा रेल्वे मार्ग आमच्या तालुक्यातून गेला पाहिजे, आमच्या तालुक्यामध्ये गेला पाहिजे. पण आपले आमदार महोदय माझ्या तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतीचा प्रश्न मिटला पाहिजे ही जी भूमिका आमदार ज्यावेळेस घेत आहेत त्यावेळेस कुठंतरी या तालुक्याचं दुर्दैव म्हणावं अशी वेळ येते. तेच लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांना कुठेतरी टार्गेट करताना दिसत आहे. प्रत्येक भाषण आपण बघितले, तुम्ही पाणी खाली जाऊन देणार नाही, असे काही वाक्यप्रचार त्यांनी वापरले होते. या बाबत काय नाही, आता ते शेवटी ते तालुक्याचे आमदार आहेत, शेवटी त्यांना त्या या तालुक्याची काळजी असावी, काळजीपोटी ते कदाचित बोलत असतील. परंतु मी जाहीरपणाने आमदार महोदयांना या ठिकाणी आव्हान करतो की ज्यावेळेस तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य होतात आणि त्यावेळेस देखील तुम्हाला जिल्हा परिषद माध्यमातून सत्तेचा ज्यावेळेस तुम्ही विरोधात असताना देखील तुम्हाला सातेवाडी गटासाठी आणि किंबहुना राजूर गटासाठी ज्या वेळेस जिल्हा परिषदेचे तुमचे प्रस्ताव वापरे पडत होते एवढा मोठा भरघोस निधी या पालकमंत्री महोदयांच्याच माध्यमातून तुम्हाला आला होता. आणि तुम्ही आता उतावळा नवला आणि गुडघ्याला बाशिंग बांधून जर तुम्ही अशा जे आरोप करणार असाल हे चुकीचं आहे तुमचं. आमदार आणि आमदारांच्या बगलबच्च्यांनी थोडंसं जरा सांभाळून बोलावं. येणारा काळ हा खूप मोठा काळ आहे. तुम्ही जिल्हा परिषद म्हणताय म्हणून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवण्याचं जर बोलत असेल तर महायुती पक्षामध्ये किंवा महायुतीचं जे काही मंत्रिमंडळ आहे सध्या त्याच्यामध्ये भाजप आहे, एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना आहे आणि अजितदादा पवार गट म्हणजे राष्ट्रवादी पण आहे. पण अकोले तालुक्यातली जी काही युती झालेली आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना गट यांच्यासोबत झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार किरण लामटे यांना बाजूला ठेवण्यात येत आहे असं चित्र दिसतंय. तुमचं मत काय आहे? नाही, आता खरं तर हा फार वरच्या पातळीवरचा विषय आहे. तुम्ही धोरण जवळ आले, तुम्ही सांगतायत का जिल्हा परिषद निवडणुका जवळ आहे. आता हा तो विषय नाही आहे खरा आपला. परंतु पालकमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे जे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते विखे साहेबांना भेटायला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे बी कार्यकर्ते तिकडे भेटायला जात आहे. परंतु त्यांचे कुठेतरी सहमती होत आहे आणि इथं आमदार लहामटेंना बाजूला लोटलं जाते. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत का? हे चित्र 100% तालुक्यात पाहायला भेटते. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात देखील हा मेसेज गेला आहे
परंतु यात देखील काय आहे, आमदार महोदय मी मगाशी तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधून ज्या प्रकारे नामदारांवर आरोप करतायत, शेवटी ते त्यांची ही 3री-4थी पिढी या राजकारणामध्ये आहे. आमदारांचा उदय 2019 साली झाला विधानसभेच्या माध्यमातून आणि 2014 साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजूर गटातून झाला. त्या आमदार महोदयांनी पालकमंत्री महोदयांनी टीका करावी आणि या तालुक्याने किंवा या जिल्ह्याने जी पाहावी. इतक्यापत या जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय साहेब करतायत. या जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एक ज्येष्ठ मंत्री म्हणून, एक ज्येष्ठ नेते म्हणून ते काम करतायत. आमदारांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी याच्यावर टीका करावी. हे जे होत चाललं आहे, ही तालुक्यातील नेत्यांनी केलेली ही एक मोड बांधलेली आहे. ही आमदार मी मगाशी तुम्हाला सांगितलं की राजूर आणि अकोले हा पूर्वी या देखील आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, या तालुक्याला एक वेगळा पायंडा पाडण्याचं काम आदरणीय मधुकरराव पिचड असतील, आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब असतील, या सर्वांनी केलं. या तालुक्यात कधी राजूर आणि अकोला असा कधी हा दुय्यमपणाचा दर्जा कधी दिला गेला नाही. परंतु अलीकडच्या काळात जशी 19वी विधानसभा झाली, 19वीच्या विधानसभामध्ये ज्यावेळेस हे आमदार महोदय निवडून आले त्यावेळेस त्यांचा मी समर्थक होतो. परंतु ज्यावेळेस या सगळ्या निवड झाल्या आणि अकोले आणि राजूर हा ही भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केली, तर त्या भूमिका संदर्भातले अकोले तालुक्यातील जी बहुजन समाजाची नेते मंडळ आहे त्यांना ती अवगत झालेली नाही ही भूमिका. आणि ज्या वेळेस ते ज्यावेळेस आरोप करायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा ह्या तालुक्यातील नेत्यांनी एक त्यांच्या विरोधात मोठ बांधायला सुरुवात केली आणि साहेबांनी याच्यात प्रामुख्याने लक्ष घातलं. ही सर्व मंडळी साहेबांकडे जाते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून ही तालुक्यातील जी काही कार्यकर्ते आणि ही नेते मंडळी मोठ बांधत असतील त्यात वेगळं विशेष काही नाही. या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जर एकत्र येत असेल तर ती शेवटी वरच्या पातळीवरचा तो विषय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते त्याच्यावरती भाष्य करणे मला तरी योग्य वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं एक तो माझ्याकडून मुद्दा राहून गेला अनावधानाने. अगस्ती सहकारी साखर कारखाना मधल्या काळामध्ये शेवटच्या घटकामधून होता आणि हा अकोले तालुक्याची कामधेनू म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. अकोले तालुक्याची कामधेनू म्हणून अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती महाराजांच्या कृपेने आणि आदरणीय गायकर साहेबांच्या अथक परिश्रमाने आज थाटामाटात उभा राहिला आणि तो चालू आहे. त्यांनी गळीत हंगाम देखील या ठिकाणी सुरू केला. अशा वेळेसमध्ये संगमनेर हा मोठा भाऊ म्हणून आपल्या तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस संगमनेरला पळवतो आणि ही भूमिका दिवसाढवळा आपल्या तालुक्यातील शेतकरी नेते म्हणून जे आज या आंदोलनामध्ये पुढे येत आहेत, हे शेतकरी नेते या जी भूमिका ऊस पळवताना पाहत आहेत, ही शेतकरी नेते ह्या भूमिकेवरती बोलायला तयार नाहीत. या शेतकरी नेत्यांनी संगमनेर कारखान्याला आपल्या तालुक्यातून जो पळवला जाणारा ऊस आहे हा ऊस जर थांबवला तर अकोले तालुक्याची कामधेनू ही कायमची वाचेल. आणि या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भावर हा देखील मुद्दा त्या शेतकरी नेत्यांनी लक्षात घ्यावा. कोणी शिट्टी फुका, कोणी स्वयंघोषित नेत्यांनी कोणी शिट्टी फुका, कोणी शिट्टी वाजवा, कोणी आंदोलनासाठी वनवा पेटवा, परंतु माझ्या तालुक्यातील कामधेनू रेल्वेबरोबर माझ्या तालुक्यातील MIDC वाचवा, माझ्या तालुक्यातील माझी कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखाना वाचवा, माझ्या तालुक्यातील ज्या संस्था आहेत त्या संस्थांवर आरोप करण्यापेक्षा माझ्या ज्या संस्था वाचवण्याचे, संस्था घडवण्याचं काम तुम्ही करा. हेच या पत्रकार परिषद निमित्ताने मी विनंती करतो. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला आलात. माझ्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही माझ्या भावना तुम्ही समजून घेतल्या आणि जनतेसमोर तुम्ही या भावना प्रकट केल्यात, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. एक शेवटचा प्रश्न असा की अकोले तालुक्यातील माजी आमदार वैभव पिचड आणि पालकमंत्री विखे पाटील यांचे संबंध जरा जवळचे. मग विखे पाटील आपलं पिचड साहेब कुठेतरी सक्रिय या रेल्वे संदर्भात दिसत नाही. आदरणीय वैभव भाऊ यांनी आदरणीय साहेब गेल्यानंतर 1 वर्षभर मी राजकीय भाष्य करणार नाही या संदर्भाने त्यांनी जी भूमिका घेतली होती, साहेबांच्या ज्यावेळेस प्रथम पुण्यस्मरण झालं तर त्यानिमित्तानं आदरणीय भाऊंनी ती भूमिका नंतरच्या काळात व्हॉट्सअपद्वारे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जाहीर केली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये वैभव भाऊ देखील या रेल्वे प्रश्नासंदर्भामध्ये येतील अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. आदरणीय वैभव भाऊंनी यावं, आदरणीय अमित दादांनी यावं. तालुक्यातील जे नेते असतील त्या त्यातून मधुभाऊ असतील, जे नेते आहेत म्हणजे सर्वश्रुत जे त्या तालुका पातळीवर काम करतात, जिल्हा पातळीवर काम करतायत, हे सर्व नेत्यांनी या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात यावं आणि मोठं जन आंदोलन उभं करावं. बस एवढीच माझी त्यांच्या सर्व नेत्यांकडून अपेक्षा आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स
सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.